रेल्वे गेट क्रमांक 20 नांदुरा जळगाव जामोद या रस्त्यावरील वाहतुकीला होत असलेला खोळंबा या रेल्वे गेटच्या सातत्यानं बंद राहण्यामुळे आणि तासनतास बंद राहत असल्यामुळे अनेकदा शेतकरी त्याचबरोबर ॲम्ब्युलन्समध्ये असलेला रुग्ण याला मोठ्या समस्येला सामोरे जावं लागत होतं. सर्वसामान्य जनता याला त्रस्त झाली होती आणि हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून अनेक वर्षापासून आम्ही रेल्वे प्रशासन त्याचबरोबर या हिंदुस्थानचे रेल्वे व वाहतूक मंत्री म्हणून ज्यांनी काही काळ जबाबदारी सांभाळली होती, रस्ते व वाहतूक मंत्री आदरणीय श्री नितीनजी गडकरी यांच्याशी वारंवार अनेकदा दिल्लीला जाऊन संपर्क साधला आणि हा प्रश्न सुटला पाहिजे अशा प्रकारचा आग्रह त्यांना वारंवार विनंती वजा केला. त्यानंतर रेल्वे मंत्री म्हणून श्री अश्विनीजी वैष्णव यांची सुद्धा या संदर्भामध्ये भेट घेतली आणि त्यांना हा प्रश्नाचं गांभीर्य त्यांना सुद्धा अवगत करून दिलं आणि आपल्या केंद्राच्या क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री व या विभागाच्या लाडक्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सुद्धा हा प्रश्न गांभीर्याने घेतला आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये वारंवार या प्रश्नाच्या बाबतीत DRM असो, GM असो आणि जनरल मॅनेजर असो यांच्याकडे रेल्वेच्या प्रत्येक अधिकाऱ्यांकडे हा प्रश्न मांडलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा आम्ही विनंती केली आणि त्यांनी सुद्धा सहकार्य केले आणि एकंदरीत सर्वांच्या या ठिकाणी कार्यामुळे मदतीमुळे आज हा प्रश्न सुटलेला आहे. या प्रश्नाचं म्हणजे आरोबीचं बांधकाम, अंडरपासचं बांधकाम आपल्या तेजस सुपरस्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला या ठिकाणी अलॉट झालेलं आहे. हे वर्क ऑर्डर सुद्धा आज माझ्याकडे आहे आणि 18 महिन्याच्या कालावधीमध्ये हा रस्ता पूर्ण होईल, हा आरोबीचं बांधकाम होईल, अंडरपासचं बांधकाम होईल आणि याकरता 210 कोटी 48 लाख रुपये हा NHAIनी मंजूर केलेले आहेत आणि सर्व प्रकारची डिझाईन वगैरे तयार करण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे.